पालिका निवडणुकीमध्ये साईनगर अकोली भागामध्ये आज राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार दौरा केला आणि तुषार भारतीय, चेतन गावंडे यांना निवडून देण्याचे सुद्धा या ठिकाणी सुद्धा आवाहन करण्यात आले आणि विशेष म्हणजे 785 कोटीचा सर्वात मोठा निधी तुम्हाला देतोय म्हणतो. नाही, बावनकुळे साहेब असेल किंवा माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असेल, त्यांनी नेहमी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलेले आहेत. मला करोडो रुपयाचा निधीही अगोदर दिला. पालखी मार्ग असेल 10 कोटीचा, साईनगरचा रस्ते असेल किंवा तिकडे स्वस्तिक नगरचे रस्ते असेल किंवा म्हाडातले विकासाची कामं असेल, त्यासाठी मला जवळजवळ 200-150 कोटी रुपये दिले. त्यामुळे त्यांचं कार्यकर्त्यांवर प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांसाठी तो प्रचंड निधी उपलब्ध करून देतो. महत्वाचा कोणता विषय हाताळणार पहिले 6 महिन्यात आपण, कारण 4 वर्षापासून प्रशासक राहत? सगळ्यात पहिला म्हणजे की या ठिकाणच्या लोकांना स्वच्छतेचा जो विषय आहे तो आम्ही ताबडतोब मार्गी लावू. कंटेनर मुक्त प्रभाग मला करायचा आहे. दुसरं की या भागामध्ये पोलीस स्टेशनचा इश्यू हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे साहेबांनी आज सांगितलं की यानंतर आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनच्या प्रस्तावाला मान्यता देऊ. त्याचबरोबरीने या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेराचा विषय आहे तो मार्गी लावू आणि प्रभागाचं जे ऑफिस आहे, जो आमचं संकल्पना आहे की प्रत्येक प्रभागामध्ये एक ऑफिस असलं पाहिजे. टॅक्स भरायसाठी असेल किंवा त्याला रहिवासी दाखला असेल, ते सगळं आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. शेवटचं विषय काय आवाहन करणार? 15 मी साईनगरच्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना, मतदारांना विनंती करतो की जे सरकार केंद्रात, जे राज्यात, तेच महानगरपालिकेत आणि तेच प्रभागात, आणि म्हणून कमळाचे 4ही उमेदवार आपण प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. तुम्हाला अपेक्षित असणारा साईनगर आणि तुम्हाला अपेक्षित असणारं शहर आम्ही करून द्या.